लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ विरोधी अभियान 2025 राबवण्यात येत आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दल सदर अभियानात अग्रेसर असून माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार तसेच तेगबीर सिंग संधू, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ बाजीराव महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस ठाणेकडील विशेष गुन्हे शोध पथकाने येवला तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थांच्या तस्करीवर बारकाईने तपास चालू केला होता। तपास चालू असताना दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की अंदरसूल गावातील कहार वस्तीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात गांजाची आयात झालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संदीप मंडलेक, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दौलत ठोंबरे, पोलीस हवालदार राजेंद्र पाटील, पोलीस शिपाई योगेश मोरे, पोलीस शिपाई गणेश सोनोने, पोलीस शिपाई नितीन पानसरे, पोलीस शिपाई गजानन दळवे, पोलीस शिपाई रवींद्र दराडे, पोलीस शिपाई दीपक जगताप अशा पथकाने मोठ्या शिताफीने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचून खालील नमूद वर्णनाचा व किमतीचा गांजा जप्त केलाय। 4 लाख रुपये किमतीचा प्लास्टिक गोणीमध्ये खाकी रंगाचा सेलोटेपने रॅप केलेले 8 पुडे व 2 पारदर्शक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये एकूण 20 किलो वजनाचा गांजा, हिरवट, काळा, सुका पान, फूल, देठ, बिया, कळी असलेला, उग्रवास येत असलेला, प्रत्येकी 20,000 रुपये किलोग्रॅम किंमत असलेला 500 रुपये किमतीचा डिजिटल वजन काटा असा एकूण 4,550,000 रुपये किमतीचा गांजा व इतर आवश्यक साहित्य साधने असा मुद्देमाल आरोपी सुनील रघुनाथ कचरे, राहणार अंदरसूल, तालुका येवला फरार, गणेश सुनील कचरे वय 17 वर्ष, राहणार अंदरसूल, तालुका येवला, किशोर कल्याण लकारे वय 27 वर्ष, राहणार अंदरसूल, तालुका येवला अशांच्या कब्जात मिळून आला। पैकी एकास 3 आज अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिरे हे करीत आहेत। एक 4 न्यूज आहेत आपल्याकडे ज्याच्या संदर्भात आज आपल्याला बोलवलेलं आहे। आपल्याकडे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये NDPHच्या बाबतीमध्ये, ड्रग्सच्या बाबतीमध्ये एक सध्या अभियान सुरू आहे। 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत ड्रग फ्री इंडिया, माननीय केंद्रीय गृहमंत्री यांच्या आदेशाने हे संपूर्ण देशभरामध्ये हे अभियान राबवलं जात आहे। या अभियानाच्या अंतर्गत अवेअरनेस, लोकांच्यापर्यंत जनजागृती करणे, लोकांना याच्या ड्रग्सच्या जे दुष्परिणाम आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। त्याचबरोबर ड्रग्सच्या बाबतीमध्ये मॅक्झिमम इन्फॉर्मेशन काढून त्या बाबतीमध्ये केसेस करण्याचे सुद्धा आव्हान हे पोलिसांच्या समोर सातत्याने आहे। याच आव्हानाला प्रतिसाद म्हणून या नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये 12 तारखेला रात्री झालेली घटना आहे। 13 तारखेला ते दाखल झालेले आहे। अंदरसूल गावामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक बातमी मिळाली की याच्यामध्ये जो संशयित आहे तो गांजाची वाहतूक करणार आहे। त्याचा या बाबतीमध्ये SDPO मनमाड, पोलीस निरीक्षक येवला तालुका आणि त्यांची टीम यांनी या बाबतीमध्ये त्यांचा पाठलाग करून संशयिताला पकडलेला आहे आणि त्याच्याकडून 20 किलो वजनाचा गांजा, त्याची किंमत साधारणतः 4 लाख रुपये हे हस्तगत केलेलं आहे। याच्यामध्ये गणेश सुनील कचरे या व्यक्तीला आणि किशोर कल्याण लकारे या दोघांना अटक केलेली आहे। एक घटनास्थळावरून फरार झालेला आहे, परंतु तो त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे, सुनील रघुनाथ कचरे। तर हे 3 आरोपी आणि त्यांच्याकडून साधारणतः 20 किलो गांजा हा हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। या बाबतीमध्ये याच्या जो कचरे आहे त्याच्यावर आणखी एक काही गुन्हे आहेत आणि त्याचा शोध आता LCB हे घेत आहे। ह्या ड्रग फ्री कॅम्पेनमध्ये आम्ही 15 तारखेला म्हणजे 15 ऑगस्टला संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाळा कॉलेजेस आहेत त्या सर्व ठिकाणी 15 ऑगस्टचा मोठा कार्यक्रम असतो। त्या ठिकाणी विद्यार्थी येतात, प्राध्यापक येतात, शिक्षक असतात। त्या सर्वांना ड्रग विरोधी शपथ एकाच वेळेस आम्ही पूर्ण जिल्हाभरामध्ये घेणार आहोत। म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि त्या ठिकाणी असणारे पालक या सर्वांचा त्यामध्ये सहभाग असणार आहे। त्याचबरोबर 15 तारखेला ग्रामपंचायतमध्ये बऱ्याचदा ग्रामसभा असतात, त्यांना 5 दिवसामध्ये ती ग्रामसभा करायची असते
पण बहुतांश ग्रामसभा ह्या 15 तारखेला 15 ऑगस्टला होतात. तर ग्रामसभेला येणारे सगळे ग्रामस्थ यांच्याकडून सुद्धा ग्रामसेवकाच्या माध्यमातून आम्ही ड्रग्सच्या संदर्भात ड्रग विरोधी शपथ ही त्या ठिकाणी सुद्धा घेणार आहोत. म्हणजे या जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी आणि लोक यांना ड्रग विरोधी या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करणार आहोत. त्याचा आकडा लाखावर जाईल, कारण विद्यार्थी आणि हे इतर ग्रामस्थ यांचा एकत्रितपणे आकडा हा खूप मोठा असणार आहे. तो कार्यक्रम त्या दिवशी असणार आहे. ह्युमन चेन असणार आहे, एसे कॉम्पिटिशन असणार आहे, पोस्टर्स कॉम्पिटिशन असणार आहे, रील्स कॉम्पिटिशन आहे की जे 30 सेकंदाची 20 सेकंदाची जे रील्स आहेत ड्रगच्या विरोधात, त्या रील्स जर या ठिकाणच्या इन्फ्लुएन्सरने आणि इतर कलाकारांनी केल्या तर त्याच्या बाबतीमध्ये जिल्हा पातळीवर त्याला मोठं बक्षीस देऊन त्याचा सन्मान केला जाणार आहे. कारण आपल्याला सर्वच बाबतीत ड्रगच्या विरोधात कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. ही कारवाई करताना लोकांच्या मनामध्ये अवेअरनेस निर्माण करणं खूप आवश्यक आहे की ड्रग विरोधी ड्रगचे परिणाम काय आहेत, दुष्परिणाम काय आहेत, हा सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचवणं, ड्रगच्या बाबतीमधली इन्फॉर्मेशन कशी आमच्यापर्यंत पोहोचवायची याच्याबाबत सर्व चॅनल त्यांना सांगणं, या सगळ्या गोष्टी या अवेअरनेसच्या कॅम्पेनमध्ये होणार आहेत. आणि ते अवेअरनेस कालपासून सुरू करण्यात आलेलं आहे. सर्व शाळा कॉलेजेसमध्ये आज प्राध्यापकांच्या बैठका आहेत आणि पूर्ण जिल्ह्याभरामध्ये या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजन सुरू आहे. मालेगावमध्ये या बाबतीमध्ये एक मॅरेथॉन सुद्धा घेतली जाणार आहे. त्या बाबतीमध्ये मालेगावचे ॲडिशनल एसपी स्वतंत्रपणे माहिती देतील डिटेलमध्ये. परंतु सर्वांचा सहभाग करून ड्रगच्या संदर्भातील ही कारवाई ही चालू ठेवणार आहोत. 17 तारखेपर्यंत कॅम्पेन असणार आहे. 17 तारखेपर्यंत ही कारवाई सातत्याने सुरू राहील. दुसरी जी माहिती आहे ती जे सायकडा भागामध्ये सातत्याने चोऱ्या, माऱ्या आणि दरोडे असे प्रकारचे गोष्टी घडत होत्या, त्या बाबतीमध्ये त्याच्या आळा घालण्यासाठी LCB, स्थानिक पोलीस आणि सर्वांनी मिळून एकत्रितपणे बऱ्याच गुन्हेगारांना या बाबतीमध्ये पकडलेलं आहे. त्याच्यापैकी सायकडा पोलीस स्टेशनमध्ये 13 तारखेला जो दरोडा झाला होता त्याच्यामध्ये 3,84,000चा मुद्देमाल, म्हणजे गळ्यातले सोन्याचे दागिने, कपाटामधले सोन्याचे दागिने, हे सर्व माळसाकोरे या शिवारामध्ये ह्या चोरट्यांनी चोरी केलेले होते. या सर्वांच्या बाबतीमध्ये त्या गुन्हेगारांना 3 गुन्हेगारांना पकडण्यामध्ये LCBला आणि स्थानिक पोलिसांना यश आलेलं आहे. त्यामध्ये विशाल बनसोडे, दिलीप चव्हाण, राहुल चव्हाण हे 3 आरोपी याच्यामध्ये पकडले गेलेले आहेत. आणि याबरोबर त्यांनी इथं गुन्हे केल्यानंतर रायगडमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा केलेला आहे. त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यातले 4 आरोपी हे पकडले गेलेले आहेत. त्यामुळे ते 4 आणि हे 3 असे सर्व आरोपी हे या गुन्ह्यामध्ये आम्ही घेणार आहोत. त्यामुळे या परिसरामधले जे भीतीचं वातावरण होतं ते नक्कीच कमी व्हायला मदत होणार आहे. आणि तिसरा जो विषय आहे तो आहे पवारवाडी, मालेगाव या ठिकाणी सराईत गुन्हेगार यांच्याकडून 30 मोटरसायकली हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. या मोटरसायकली किल्लीच्या साह्याने, त्यांच्याकडे असणाऱ्या चावीच्या साह्याने किंवा डायरेक्टली लॉक तोडून त्या मोटरसायकली ते चोरत होते. आणि ह्या मोटरसायकली आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विकत होते आणि त्यांच्याकडून 10-20 हजार रुपये घ्यायचे. आणि शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये मिळाल्यामुळे त्यांना वाटायचं की ते कागदपत्र आणून देतील, नंतर कागदपत्र आणून देतील. आणि त्यांनी अशा प्रकारचे ते कागदपत्र न आणून देता 10-10, 20-20 हजाराला ते मोटरसायकली विकलेल्या आहेत. अशा स्वरूपाच्या 30 मोटरसायकली काल आणि परवा या 2 दिवसामध्ये रिकव्हर करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. या 3 गोष्टी आहेत. आणि काल रात्री वाडीवरीच्या हद्दीमधून एक पिकअप टेम्पो हा चोरी केलेला होता. तो पिकअप टेम्पोच्या बाबतीमध्ये LCBने त्याचा पाठलाग केला आणि तो पाठलाग करून कोणाच्या हद्दीमध्ये पकडला, अमरावतीच्या एरियातून त्याला पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्याच्यामधले आरोपी जे आहेत ते सर्व मिर्जापूर, उत्तर प्रदेश या ठिकाणचे अनिल पाल, रमेश पाल, कमलेश पाल, दीपक पाल हे 4 आरोपी त्यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत. म्हणजे तालुक्यात धुमाकूळ सुरू आहे. रात्रीचे लोक स्वतः गस्त देत आहेत हो. आणि मृत शेतात काम करत नाही. हे त्याचाच प्रकार होता हा. हो. त्यातले जे दरोडे होते त्याचं काय? अगदी बरोबर आहे. हे 7 लोक आहेत, 8 लोक आहेत साधारणतः. ते सर्व ह्याच प्रकारचे गुन्हेगार आहेत की जे सिन्नर, सायखेडा आणि निफाड या भागामध्ये रात्रीचं जे मारहाण करायचे, चोऱ्या करायचे, एकाच दिवशी 5 ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण याच्यामुळे पसरलेलं आहे. ते मारहाण पण करायचे. त्यामुळे ह्या लोकांना रायगड पोलिसने 4 लोकांना अटक केलेली आहे. आम्ही 3 लोकांना अटक केलेली आहे. हे साधारणतः 7 लोक याच्यामध्ये गुन्हेगार आहेत. भागातल्या लोकांच्या मनामध्ये दहशत किंवा भीती कमी करण्यासाठी पोलिसांकडनं काय आम्ही या बाबतीमध्ये आपल्याला यापूर्वी मी सांगितलेलं आहे की प्रत्येक गावचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेला आहे.
त्याच्यामध्ये साधारणतः 200 ते 250 लोकांचा सहभाग आहे. आम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून सत्य परिस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आहोत आणि त्याबरोबरच ग्राम सुरक्षा दल आम्ही निर्माण केलेलं आहे. त्या ग्राम सुरक्षा दलांच्या बरोबर 10-12 लोक जे तरुण आहेत गावातले, त्यांच्याबरोबर आमचा पोलीस कर्मचारी त्यांना लाठीकाठी शिट्टी देऊन त्यांच्याबरोबर रात्री गस्त करण्याचा प्रयोग हा निफाडमध्ये, पिंपळगावमध्ये, आपल्या सायखेड्यामध्ये सातत्याने सुरू आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स बिल्डिंगचं काम जे आहे ते त्या एरियामध्ये सुरू आहे. लोकांना विश्वासात घेऊन सुरक्षेसंदर्भातली उपाययोजना सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.